नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर बघा GMC पुणे या ठिकाणी भरती निघालेली होती। त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, भरपूर फॉर्म आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आता बघा फॉर्म आपण भरलोत। आता परीक्षा नेमकी कधी येईल या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे या ठिकाणी ही जाहिरात निघालेली होती आणि फॉर्म भरण्याची तारीख 31 तारीख लास्ट होती। तर आता बघा जवळपास आज 23 तारीख आहे, म्हणजे एक महिना होत आलेला आहे। तर बघा परीक्षा आता नेमकी कधी होईल त्या संदर्भात आणखी काही ऑफिशियल आलं नाही, पण माझा अंदाज काय आहे तर परीक्षा आता लवकरच होईल। तर बघा या ठिकाणी आपण 354 जागांची भरती होती, 10वी पात्रता होती आणि पगार जवळपास 15,000 ते 47,600 या दरम्यान पगार असणार आहे। आणि त्याच अनुषंगाने आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म भरलोत आपण आणि अभ्यास पण आपला चांगला चालू आहे। तर आता नेमकं अभ्यासाला योग्य दिशा हे आपल्याला देता आली पाहिजे आणि आपला स्कोअर वाढवता आला पाहिजे। तर बघा निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी नेमकं अभ्यासाचं नियोजन आपण कसं करायला पाहिजे, तर त्या अनुषंगाने बघा तर प्रत्येक विषयासाठी वेळेचे नियोजन आता आपण करायला पाहिजे। आणि काय दररोज सर्व विषयाचा अभ्यास करा, एकच विषय आता घेऊन बसू नका। जो विषय कच्चा आहे त्याला पक्का करा आणि ते तुम्हाला कसं करणार तर टेस्ट सोडवायला पाहिजेत आणि दररोज ऑनलाईनच टेस्ट सोडवा, कारण की आपल्याला वेळेचं नियोजन करता येईल। ऑफलाईन टेस्टमध्ये आपण ते वेळेला तितकंसं लक्ष देत नाही आणि ऑनलाईन टेस्टमध्ये आपल्याला तिथं वेळ काउंट होत असते, त्यावर आपण म्हणजे आपण व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट होतो। तर बघा टेस्ट सोडवल्यानंतर ज्या विषयामध्ये आपला एखादा प्रश्न चुकला तर त्याचं आपण विश्लेषण करायचं की बाबा का चुकला, हा कोण्या टॉपिकमधला आहे आणि त्याचं काय करायचं आपण व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे। तर बघा प्रामाणिक अभ्यास करा, व्यवस्थित सर्व टॉपिक आपले सर्व अभ्यासक्रम पूर्ण करा, निश्चितच आपलं निवड यादीमध्ये नाव येणार आहे। तर बघा माझा अंदाजे मुलांना किती मार्क्स पडायला पाहिजेत, किती मार्क्स पडल्यानंतर आपण शुअर निवड यादीमध्ये आपलं नाव येईल। तर बघा टार्गेट आपण काय ठेवायचं, 180 प्लस टार्गेट ठेवायला पाहिजे। त्या अनुषंगाने आपलं जरी 160 170 जरी आले तर आपलं होऊ शकतं, पण 180 जरी आले तर आपलं फिक्स या ठिकाणी काम होणार आहे। तर बघा परीक्षेचं स्वरूप काय, मराठी काय आहेत, मराठीला 25 प्रश्न आहेत, इंग्रजीला 25 प्रश्न, गणित बुद्धिमत्तेला 25 प्रश्न, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीला 25 प्रश्न, असे एकूण किती 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 मार्क। आणि परीक्षा आपली कोण घेणार आहे, IBPS घेणार आहे। मराठी सोपी असते, इंग्रजी पण सोपं असते, गणित बुद्धिमत्ता पण सोपं आहे, फक्त चालू घडामोडीला तेवढं काय त्यांनी थोडंफार वेगळे प्रश्न विचारतात, म्हणजे काय अभ्यासक्रम व्यवस्थित त्यांनी दिलेला नाही। मग याच्यामध्ये आपला 75 क्वेश्चन तर आपल्या हातातले आहेत आणि ते कुठंच चुकायचं नाही आपण, आणि या 25 प्रश्नापैकी 15-20 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजेत, म्हणजे आपण बरोबर निवड यादीमध्ये आपलं नाव येऊ शकतं। पुढं बघा आपण टेस्ट सिरीज ऑनलाईन चालू केलेली आहे आणि ती पण खूप माफक फीमध्ये आहे। तर बघा उगाच टेस्ट सिरीज कोणीही उठतं टेस्ट सिरीज चालू करते असं नाही की बाबा मी 2024मध्ये एकाच वर्षात तब्बल 6 पोस्ट काढलेले आहेत, तर ते तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे। ही बघा IBPSनं परीक्षा होती, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणची, आणि इथं माझं नाव सांगायचं राहून गेलं, श्रीराम शेषराव जमादार, ही माझं मेलचं अकाउंट आहे। या ठिकाणी बघा हे सोलापूरचं मला मेल आला होता की या म्हणून, जाऊन आलो, ही पहिली पोस्ट झाली। दुसरं बघा आपण जिथं आता रुग्णालयामध्ये, तर बघा सिव्हिल सर्जन लातूर या ठिकाणी ही वर्ग 4ची होती, पण TCSनं एक्झाम घेतली होती आणि ह्या निवड यादीमधलं 5वी रँक जनरलमधली ही माझी आहे, इथं माझं नाव आहे श्रीराम शेषराव जमादार। पुढे बघा त्याचबरोबर ही क्लास 2ची होती, LIC डेव्हलपमेंट ऑफिसर, ही पण मी क्लास 2ची सुद्धा परीक्षा पास झालेलो आहे, प्री मेन्स झालेलं आहे सगळं। आसाम या ठिकाणी मला नियुक्ती भेटली होती, तिकडं कॅडर भेटलं होतं तिकडचं, मी तिथं नाही गेलो। पुढे बघा आणखीन एक परीक्षा ही वनरक्षकला पण 106 मार्क, 120 आउट ऑफ। TCS IBPS पॅटर्न फॉलो करा, मी जे मार्गदर्शन करतो ते व्यवस्थित तुम्ही करा आपल्या ग्रुपवर। दररोज तुम्हाला काय करायचं, कोणचा अभ्यास, कोणता टॉपिक कसा अभ्यासायचा, हे सर्व तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। पुढे बघा आणखीन हे ठाणे ग्रामसेवकचं ही निवड यादी आहे, निवड प्राप्त, त्या लेटर आलेलं सगळं काय आहे इथं तुमच्यासमोर। ठाणे ग्रामसेवक, कंत्राटी ग्रामसेवक म्हणून असते,
ही माझं नाव सगळं काही आलेलं आहे या ठिकाणी. आणि पूर्णतः इथं ही माझ्या नावानिशी आलेलं लेटर आहे. इथं हे बघू शकता तुम्ही. आणि पुढे बघूयात. आता सध्या तर काय IBPSनं परीक्षा घेतली होती टेट, त्या अंतर्गत आता जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर बघा, ज्यांना कुणाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि आपला स्कोअर वाढवायचा आहे, त्यांनी काय करायचं आहे की फक्त 99 रुपयामध्ये, आणि ते पण परीक्षा होईपर्यंत दररोज तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटतील, त्या निश्चितच तुम्ही सोडवाव्यात अशा आशा करतो. बघा, आणि हे टेस्ट सिरीज आपण काही व्यक्तींना मोफतसुद्धा देणार आहोत. ते काय बघा, जे अनाथ बांधव, विधवा भगिनी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य जे असतील त्यांना ही टेस्ट सिरीज अगदी मोफत असणार आहे. तर काय करायचं, जे असे काही विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, नक्की शेअर करा. तर बघा, आणखीन बघा, ज्यांना ही टेस्ट परचेस करायची आहे त्यांनी काय करायचं, 9637809706 या नंबरवरती काय करायचं, 99 रुपये फीस भरायची, त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती ह्याच नंबरवरती पाठवून द्यायचा आणि आपलं पूर्ण नाव आणि आपला जिल्हा ही इतकी माहिती पाठवून द्यायची. तर बघा, आत्ता आपलं नेमकं बघायचं की बाबा एक्झाम नेमकं कधी होईल. तर बघा, ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरचा पहिला आठवडा या दरम्यान आपली एक्झाम फिक्स होणार आहे. त्या अनुषंगाने आपण व्यवस्थित अभ्यास करा. आणि शेवटी एकच सांगेन तुम्हाला, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.